महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राज्यातील हजारो संगणक परिचालकांच्या उपस्थितीत विविध मागण्यासाठी आज मंगळवार रोजी लक्षवेधी आंदोलन सुरू आहे। दरम्यान आंदोलनस्थळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह आदींनी भेट देऊन संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने शासनाकडे संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा, संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत शासन निधीतून मासिक 17,000 रुपये मानधन द्यावे, संगणक परिचालकांना कायमस्वरूपी जॉब सिक्युरिटी, कंत्राटी कामगाराप्रमाणे सर्व लाभ सुविधांसह आदी मागण्यांसाठी राज्यातील 15,000 संगणक परिचालकांकडून आझाद मैदान मुंबई येथे लक्षवेधी आंदोलन सुरू आहे। आज या ठिकाणी मुंबई येथे आझाद मैदानावरती संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लाक्षणिक एकदिवसीय आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। संगणक परिचालकाच्या मागण्या आहेत त्या गेल्या 14 वर्षापासून आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मांडत आहोत की जसं की आकृतीबंधामध्ये संगणक परिचालकाला समाविष्ट करणे, त्यांचं निश्चित एका तारखेला वेतन करणं आणि कंत्राटी कामगाराप्रमाणे इतर सुविधा देणं अशा विविध मागण्यासाठी वेळोवेळी शासनाकडून आंदोलन करून, परंतु दरवेळी शासनाकडून आश्वासन देऊन, लेखी आश्वासन देऊन सुद्धा संगणक परिचालकांच्या तोंडी पानं पुसण्याचं काम या शासनाद्वारे होतं आहे। म्हणून आज या ठिकाणं 24 तारखेला लक्षवेधी आंदोलन करून शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधण्याचा प्रयत्न करून संगणक परिचालक संघटनेच्या या विविध मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यात येत आहे। सर्व कम्प्युटर ऑपरेटर गेल्या 10-15 वर्षापासून आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आपण एका एजन्सीकडून काम करून ग्रामपंचायतमध्ये आपण काम करत आहोत आणि अनेक आंदोलन प्रत्येक मतदारसंघामध्ये झाले। जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये आज झाले होते तेव्हा सुद्धा आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे दिला होता। ह्याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय जी अडचण जी समजून घेतलेली की आपली पहिली मागणी जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढून कर्मचारी बेसिसवरती आपण तिथं ती जागा उपलब्ध म्हणजे घेणं तिथे। दुसरा जो GR जो समितीचा आला होता तुम्ही GR एकदा बघून घेतो, त्या समितीच्या मार्फत जो काही अहवाल आला होता की त्याच्यामध्ये त्यांनी आदेश दिले होते की या संदर्भातला निर्णय तुम्ही करा, ते एकदा बघतो। आपण सर्व महाराष्ट्रातून लोक इथं फार आशेने या अधिवेशनमध्ये मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आपण या सरकारचा आपण इथं सर्व झाला आहे। माझी विनंती मी तर आहेच, माझा पाठिंबा आहे, सभागृहामध्ये कोणत्या दिवशी हा विषय घ्यायचा त्याचाही मी प्रयत्न करतो। पण प्रत्येक मतदारसंघातले जे काही आमदार आहेत आपले जे कोणत्याही पक्षाचे असतील, माझी विनंती त्यांनाही तुम्ही इथं बोलवा। आज सभागृहामध्ये सगळे आहेत, मी एक पत्र तयार करतो सगळ्या आमदारांची, त्याच्यावरती सही घेतो आणि सर्वांना मिळून एखादी तारीख मुख्यमंत्री साहेबांची किंवा DCM साहेबांची, दोन्ही DCM साहेबांची आपल्याला कशी भेटता येईल, पण सगळे आमदार जर या प्रकरणात आपण आपल्या मतदारसंघातून जोर लावला तर निश्चितपणे मग त्या ह्या विषयाला थोडंसं गती भेटेल। आजचा एक दिवस आहेत संघटनेचे आपण अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही पद्धतीने नेमलेले आहेत, मला असं वाटतं आपण 1-2 दिवस थांबून माने सर्व एक आमदारांची यादी करून घ्यावा आणि त्याच्यावरती मी तर सह्या घेतोच, तुम्हाला एक कागद देतो, एका कागदावरती सर्वांची सही घेऊन एखादी बैठक आपल्याला या निमित्ताने घेता येईल का, एवढं मी नक्कीच प्रयत्न करतो। आणि अधिवेशनामध्ये सुद्धा मला संधी भेटली तर हा प्रश्न आपल्या मार्फत तिथं मांडायचा मी प्रयत्न करतो। सर्वात महत्वाचं, ग्रामपंचायतचा कर्मचारी म्हणून ज्या पद्धतीनं तुमचे इतर जे काही लोक शिपाई असू द्या किंवा इतर त्या ग्रामपंचायतच्या आस्थापनावर त्यांना त्या ठिकाणी ते असतात, तशाच पद्धतीनं एक आपले परिचालक ऑपरेटर सर्वजण आपण तिथं असले पाहिजेत। आजही 15 फायनान्सच्या माध्यमातून 15 वित्त आयोगामधूनच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे दिले जातात। फक्त आपल्याला एवढाच विषय आहे की अशा पद्धतीनं आउटसोर्सिंग न करता आपण तिथं सातत्यानं अनेक काळापासून तिथं कार्यरत आहे, आपल्याला अनुभव आहे,
सगळी माहिती आहे. त्याच्यामुळं त्या ग्रामपंचायतच्या आस्थापनेवर आपण असले पाहिजे, तिथं आले पाहिजेत. यासाठी निश्चितपणानं पुढच्या 1 महिन्याचा कालखंड हे अधिवेशन आहे. 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन आहे. मी नक्कीच वेगवेगळ्या आयोगाच्या माध्यमातून आपला हा जो विषय, हे विषय त्या राज्याच्या कायदे मंडळामध्ये त्या ठिकाणी मांडल आणि याच्यामधनं सरकारला निश्चितपणानं काही ना काही आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचं सरकारला भूमिका घ्यावी लागेल, निर्णय घ्यावा लागेल. यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि आपल्या या ज्या काही न्याय मागण्या आहेत याला मी माझ्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देतो. धन्यवाद. यावेळी आम्ही जे हे लक्षवेधी आंदोलन ठेवलेलं आहे, आमच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे यासाठी हे लक्षवेधी आंदोलन आहे. त्यामध्ये जावलकर समितीने 2018 मध्ये शासनाला त्या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावं अशी शिफारस केलेली असताना सुद्धा 2018 पासून आतापर्यंत शासनानं कोणताही निर्णय घेतलेला नाही. नुसत्या बैठकावर बैठका आणि आश्वासनावर आश्वासन, या पलीकडे शासनानं काही केलं नाही. त्यामुळे आपणास राज्यातील सर्व संगणक परिचालकांच्या वतीनं विनंती आहे की आपण शासनाकडे राज्यातील सर्व संगणक परिचालकांचा हा प्रश्न मांडून संगणक परिचालकांना न्याय मिळवून द्यावा.